हॅलो एव्हरीवन. नमस्ते, राम राम. काय म्हणता, कसे आहेत सगळे? बरं, आपले आजचा व्हिडिओ जो आहे तो व्हेज डाएट वरती आहे. म्हणजे व्हेज मध्ये हाय प्रोटीन मील कसा बनवायचा, कोणता बनवायचा, त्याच्यात काय काय वापरायचं, हे आज असणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि नॉनव्हेजचे आपले एगची एक रेसिपी झाली, चिकनची एक रेसिपी झाली. बाकी त्याच्या रेसिपीज तर खूप आहेत एग्स आणि चिकनच्या. पण स्पेशली आता किती जण असतील, त्या लोकांचे वार वगैरे असतील. मी आधीच्या व्हिडिओजमध्ये खूप वेळा असं डिस्कस केलेलं आहे की कधी कोण सोमवार ज्यांचा व्हेज असतो, मंगळवार ज्यांचा व्हेज असतो, गुरुवार ज्यांचा व्हेज असतो, तर तेव्हा काय खायचं. आणि मी स्पेशली स्वतः काय खातो हे तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि मेन म्हणजे जर माझ्या चॅनलवरती आणि माझ्या इन्स्टावरती जर तुम्ही बघितलं किंवा आपल्या युट्यूब पण चॅनल चेक केलं तर तुम्हाला कळेल की आपले चोचले नाहीयेत जास्त. म्हणजे मील असाच असला पाहिजे, मील तसाच असला पाहिजे, किंवा काय म्हणूया, जरा फॅन्सी असला पाहिजे, जरा चविष्ट असला पाहिजे, असं काय नसतं. कारण आपला मेन फोकस मसल बिल्डिंग आणि फॅट लॉस वरती असतो. सो त्याच्यामधनं आपण जे खातोय त्याच्यामधनं आपल्याला किती गोष्टी मिळत आहेत खाण्यामधनं, ते मेन आहे. म्हणजे आपला फोकस त्याच्यावरती असला पाहिजे. रादर माझा तर असतोच, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो, बाकी तुमची मर्जी. आणि जितकं प्रॉपर वेने जितक्या चविष्ट बनवता येईल मी तितके रेसिपीज बनवतो चविष्ट. पण चवीचा वगैरे मला काही फरक पडत नाही. आणि चव वगैरे जरा साईडला ठेवलीत ना तरच बॉडीवरती चांगलं लक्ष देऊ शकता. कारण चव म्हणजे एक्स्ट्रा कॅलरीज नाही वाढल्या पाहिजेत एखाद्या इन्ग्रेडियंटमुळे, नाही तर गडबड होऊ शकते. बाकी चला, आता जास्त बोलत नाही आपण, आता बनवता बनवता आपण बोलूया. बाकी मी तुम्हाला सांगतो की आपल्या व्हेज मीलसाठी आपल्याला काय काय हवंय. आणि बरं, एक छोटीशी इन्फॉर्मेशन, छोटीशी माहिती. एग्स, चिकन, फिश म्हणजेच नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे लीन प्रोटीन सोर्सेस अवेलेबल आहेत. पण दुर्दैव आहे की व्हेज मध्ये आपल्यासाठी लीन प्रोटीन खाण्याच्या बाबतीत हे अवेलेबल नाहीये. वे प्रोटीन सोडल्यास, म्हणजे पनीर, टोफू, सगळी प्रकारचे कडधान्य, आणि काय म्हणूया कॉटेज चीज. काय काय जण काय काय वापरतात, म्हणजे खूप काही आहे. बट काय काय जण आता ते वेगन वगैरे झालेत आणि ते भाज्यांमधून प्रोटीन वगैरे घेत आहेत. पण तेवढे पैसे आपल्याकडे नाही आहेत, त्यामुळे चोचले पाळायचे नाहीत, त्यामुळे शानपणा करायचा नाही. जे घरी आहे, जे बनवू शकतो, जे बनवू शकतं, जे आपल्याला परवडू शकतं, त्याच्यावरतीच फोकस करायचा आहे. नाटकी करायला जायची नाही, नाहीतर गडबड होऊ शकते. खिशाला फटका पडणार, फालतुगिरी होणार, खाणं पण नीट खाल्लं जाणार नाही, आणि गडबड आणि गोंधळ. त्यामुळे अवघड गोष्टींमध्ये पडू नका. साध्यात साधं, सोपं, सिंपल जितकी रेसिपी ठेवता येईल, मी नेहमी सांगतो, जितकी साधी, सोपी आणि सिंपल रेसिपी ठेवता येईल तितकं चांगलं आहे. त्याच्यामधून किती प्रोटीन, किती कार्ब्स आणि किती फॅट्स मिळतात आपल्याला, ते जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आता तुम्ही पनीरची गोष्ट घेतली, ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती असेल की 100 ग्राम्स पनीर जर घेतलं तुम्ही, तर 100 ग्राम पनीरमध्ये ऑलमोस्ट लो फॅट पनीर वगैरे असेल तर 20 ग्राम्स, किंवा साधं पनीर वगैरे असेल तर 18 to 20 ग्राम्स पनीर पर्यंत आपल्याला प्रोटीन त्याच्यातनं मिळतं. पण हे पण तुम्ही लक्षात घ्या की 18 to 20 ग्राम जर प्रोटीन असेल ना, तर पनीरमध्ये त्याच 100 ग्राम्स मध्ये 18 to 20 ग्राम फॅट्स पण आहेत. म्हणजेच लीन प्रोटीनचा सोर्स पनीर नाहीये. टोफूचं पण तसंच. कॉटेज चीज मध्ये जास्त एवढं काही प्रोटीन आहे नाही. कडधान्य कडधान्य बोलाल तर मूग, मटकी, चिकपीस, राजमा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण जितकं प्रोटीन आहे, म्हणजे समजा जर 100 ग्राम्स तुम्ही मूग घेतलेत उकडलेले, तर मूगच्या हिशोबाने त्याच्यामध्ये जेमतेम 15 ते 18 ग्राम प्रोटीन असेल. पण त्याच्यामध्ये 10 ते 12 ग्राम कार्ब्स पण असणार. 15 पर्यंत 20 पर्यंत कार्ब्स असणारच असणार. त्यामुळे व्हेज मध्ये
आता ते ते तर युट्यूब वरती आणि इंस्टाग्राम वरती तर म्हणजे थोतांडच चाललंय, म्हणजे किती आणि लोकांना किती कोण कसं बनवतंय ते तुमच्या हातात आहे. बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही. पण मी एक सांगतोय, व्हेज डाएट वरती म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन असाल तुम्ही आणि त्याच्यावरती जर तुम्हाला मसल बिल्डिंग करायची आहे, फॅट लॉस काही प्रमाणात होऊ शकतं, बट विथ म्हणजे त्याच बॉडी वेट वरती मसल्स तुम्ही पॅक ऑन नाही करू शकत. मी तेच बोलतोय की जर तुम्हाला व्हेज डाएटवर तुम्ही असाल आणि जर तुम्हाला मसल्स पुट ऑन करायचे असतील तर ते काही प्रमाणात शक्य नाहीये. हे प्लीज तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मी नेगेटिव्ह वेने किंवा डिमोटिवेट करण्यासाठी वगैरे नाही म्हणत आहे, पण जी वस्तुस्थिती आहे ना मी ते सांगतोय तुम्हाला. कारण तुम्ही यंग असाल तर आणि जर व्हेज डाएटवर वगैरे असाल आणि तर चांगली रिप्ड ऍब सकट किती रिप्ड होत आहे किती नाही, किंवा ऍब्स हवे आहेत, एकदम चांगली लीन फिजिक हवी आहे, तर बघा माझ्या हिशोबाने तरी व्हेज वरती बॉडी टाईप बॉडी जी असते बॉडी ती नाही बनत. ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, फॅट लॉस होऊ शकतं, पण मसल्स पुट ऑन करणं, न्यू मसल्स रिक्रूट करणं, न्यू मसल फायबर्स ऍड करणं मसलमध्ये खूप वेळ लागणार. जे आहे ते मी सांगतोय. बाकी मानायचं असेल तर नाही, माझं ऐकायचं असेल की नाही, मी खरं बोलतोय की नाही, हे तुमचं तुम्ही डिसाईड करा. हवं तर ट्राय करा आणि मग डिसाईड करा. बाकी आज गुरुवार आहे आणि आजचा दिवस आपला व्हेज असतो. सो दिवसाभरात माझे 5 मील्स असतात. पहिला मील सकाळचा ओट्सचा, बाकी दिवसाभराचे 4ही मील्स सेम. आश्चर्य नाहीये, पण जर तुम्हाला हेल्दी राहायचंय, तुम्हाला कन्सिस्टंट राहायचंय, तुम्हाला तुमची सवय मोडली नाही पाहिजे किंवा जिभेचे चोचले पुरवायचे नाहीयेत, तर तुम्हाला सेम 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 खावं लागणार. म्हणजे पर्याय नाहीये दुसरा. लोक बोलतात फॅन्सी डायटिंग, फ्लेक्झिबल डायटिंग, माहिती नाही काय काय आलंय आणि पूर्ण मार्केट जाम करून ठेवलंय या सगळ्या लोकांनी. आणि काय काय तर असे पण आहेत की व्हेज असून, नॅटी असून, सो कॉल्ड नॅटी असून स्टेजवर जात आहेत. एक वेळेस मी असं म्हणेन की नॉनव्हेज वाला जो असेल व्यक्ती, जो नॉनव्हेज खात असेल पूर्ण साईच्या साई दिवस, म्हणजे पूर्ण वर्षभर 365 दिवस, तो एक वेळ ज्याचे जेनेटिक्स पण खूप लेवलचे असायला पाहिजे, तेव्हा तो जाऊन कुठे स्टेजवर उभा तरी राहू शकतो. पण व्हेज म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गपलत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. बाकी बाबा तुमची मर्जी. बाकी मी तर काय सांगायचं काम करतोय. आणि बघा तुमच्या हिशोबाने, आवडलं तरी सांगा मला कमेंटमध्ये. बाकी माझा हा एकच मील आहे व्हेजचा जो मी खातो. बाकी दुसरं मी काहीही खात नाही. काही म्हणजे काहीच मी खात नाही दुसरं. म्हणजे उलट सुलट करून वगैरे आपलं असं काय नसतं. जितकं प्रोटीन ह्या मील मधून मिळतं तितकंच गोड मानून घेतो मी, कारण ऑप्शनच नाहीये. आणि 3 आणि 4 स्कूप वे प्रोटीन दिवसाभराचे घ्यायला आपण, अजून तरी मी तेवढा काही श्रीमंत नाहीये. म्हणजे अजून तरी होईन मी, बट ठीक आहे, ऑफकोर्स व्हायचंच आहे, जे की मी होईन. आणि तेव्हा खाऊ आपण 5-5 स्कूप दिवसाचे, म्हणजे प्रोटीनचे, वे प्रोटीनचे. बाकी आता मील बनवूया आणि बनवता बनवता तुम्हाला सांगतो. चला, तर एवढंच आहे सगळं, फक्त जे काही आहे ते. आणि आपल्याकडे आहेत हिरवे मूग उकडलेले, हे बॉईल करून घेतलेत आपण. हे ऑलमोस्ट 80 to 90 ग्राम्स आहेत. आपल्याकडे 150 ग्राम्स पनीर आहे, अर्धा लिंबू, कांदा, टोमॅटो, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि टेस्टसाठी टेस्टसाठी चाट मसाला. तुम्ही टेस्टच्या बिना तर ऐकणार नाही, म्हणून हा चाट मसाला घेतलाय. मी पण नाही ऐकणार कारण थोडासा लागतो मला पण. बाकी तुमची मर्जी, किती टाकायचं तर पूर्ण पॉकेट टाका हवं तर.
चला करूया फटफट. काहीच करायचं नाहीये मुळात. हे झालं, मुगामध्ये पनीर टाकलं, झालं. मुगामध्ये कांदा टोमॅटो टाकला, हे आपलं ऑरिगेनो भरभरून पूर्ण बाटली ओतून टाका त्याच्यात. नाही नाही, उगाच बाटली बिटली ओतू नका, महाग आहे ते. चिली फ्लेक्स, अर्धा लिंबू, ह्याच्याने पण मजबूत चव येते हा भाई लोक. हे झालं. चिमूटभर फक्त चाट मसाला. बस झालं, मला ते एवढंच लागतं. बाकी तुम्ही मीठ टाका, काय करा, काय पण टाका. हे तुम्हाला आता मिक्स करायचंय. आणि एवढीच काय ती रेसिपी आहे. थांबा, कॅमेरा अँगल चेंज करतो, मग बोलूया. बाकी आता ह्याच्यात किती ग्राम प्रोटीन आहे मोजल्यावरती किती येतं? थांबा, ॲक्युरेट नाही सांगू शकत, म्हणून थांबा 1 मिनिट, मी मोजतो. आता 70 ते 90 ग्राम मूग घेतलेत मी, त्याच्यामध्ये पकडा 12 ते 15 ग्राम प्रोटीन. आणि जर 15 ग्राम पकडलेत आणि पनीरचं जर 20 ग्राम प्रोटीन पकडलेत तुम्ही, तर होतात 35 ग्राम. मग आपण 35 नको पकडूया, 32 ते 33 पकडूया, 30 पकडा. 30 ग्राम प्रोटीन वाला बाउल आहे हा. आता असं समजू नका की फक्त हाय प्रोटीन आहे म्हटल्यावरती इथे एक लूप होल आहे, इथे एक कॅच आहे की हा प्रोटीनने भरलेला बाउल तर आहे, पण फॅट्सने भरलेला आणि कार्ब्सने भरलेला पण आहे. हे पण लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कार्ब्स पण आहेत, फॅट्स पण आहेत आणि प्रोटीन आहे. आणि कडधान्य आहे म्हणजे आपले मूग आहेत, म्हणजे फायबर्स पण आहेत. कारण कडधान्यामध्ये फायबर्स पण असतात, कार्ब्स पण असतात. त्यामुळे फुल मॅक्रो न्यूट्रिएंटचा बाउल आहे हा. हाय प्रोटीन तर आहे, नाही म्हणत नाहीये मी, बट आहे बाकीच्या गोष्टी पण आल्या आहेत याच्यासोबत, प्रोटीन सोबत. त्यामुळे बघा, एवढाच होता आपला व्हिडिओ. आणि बघा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपला चॅनल. बाकी याच्यानंतर मे बी नको, आता नाही सांगत, कोणता व्हिडिओ येईल तो नंतर बघा तुम्ही. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन वर्कआउटच्या टॉपिक सोबत. टिल देन, बाय बाय, सी यू, टेक केअर, पीस, सायनिंग ऑफ.